श्री स्वामी समर्थ. ज्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पूजापाठ होत असतात, पण त्याच घरामध्ये भांडण, क्लेश देखील सर्वात जास्त वाढत असतात. असे का होते? लोक जेवढे जास्त पूजापाठ करतात, ते देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात. जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी, समस्या येत असतात, ज्याच्यामुळे त्यांच्या घरात भांडण, तंटे, क्लेश घडण्यास सुरुवात होतात. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात, तर कधीकधी यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते. तर असे का होते? आणि जो पूजापाठ करतो त्यांच्यासोबत असे का होते? उलट की जो पूजापाठ करणार आहे त्याच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेम भाव असायला हवा आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे. पण असे उलट काय होते, ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढू लागतात? त्याची काही कारणे असतात, ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुका तुम्ही करता. या चुकांमध्ये, या कारणांमुळे देखील तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या अशा चुका असतात? तर चला, त्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका, कारण की ही खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे. जर तुम्ही बदलून देवाची पूजापाठ करत असाल, जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली, कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली, तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, तर कधी दुसरा कोणत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी तुम्ही या व्हिडिओला पाहिले, तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले, कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेलात, तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणूनच तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला, वागू लागला. तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात ठेवून अंमलात आणाव्यात. तर कधी कोणा एका देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून, बदलून बदलून पुन्हा दुसऱ्या देवाची पूजा करू नये. त्याचप्रमाणे जो नैवेद्य दाखवला जातो, तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टींचं नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवतांच्या आवडीनुसार असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, भात, डाळ भात, दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो. तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून लक्ष ठेवायचे आहे. तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात. या कारणाने काही देवता क्रोधित होतात आणि नंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात. जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करूनही, पूजा करूनही काही फळ मिळत नाही, असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्यातून, त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तर या गोष्टींचं विशेष करून लक्ष ठेवा. काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीही अपमान किंवा अनादर करू नका. पुढील महत्त्वाचे जे कारण आहे ते हे की नवस बोलणे. जसे की काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावानं कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेस श्रद्धाभावाने नवस बोलतात, कबुली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण त्या देवाचं वचन त्या कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असतं. येथे एक गोष्ट लक्षात घ्या
की देव म्हणजे जो देतो तो देव, हे विधान सत्य आहे. कारण देवता जे आहे अशा गोष्टींच्या सुरुवातीला तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात, तरी आपण समजत नाही. मग पुढे अशा प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात, जेणेकरून त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची व कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे, त्यांची सेवा न करणे, हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो, देवधर्म करतो, उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो, आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतन करत असू, त्यांची तुच्छता करत असू, दुसऱ्याचे वाईट हो असे मनात इच्छा धरत असू, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देव देव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली नाही, आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, तरी दुसऱ्याचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल, दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्ती होईल. कितीही पूजापाठ करा, जर तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल, तरीसुद्धा तुमच्यावरती देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावरती देवाची कृपा होते. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल, त्यांच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल, पूजापाठ करत असताना उपासना करता देवाची, आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल, तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. आणि काही लोकांच्या घराबाहेर चपला असतात आणि या चपला देखील दरिद्रतेचे प्रतीक आहे. आपल्या घरातील चपला या कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कधीही अस्ताव्यस्त असू नयेत. त्यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ हे मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मी राहत नाही. ज्या घरामध्ये स्वच्छता आहे तिथे महालक्ष्मी माता वास करते. म्हणून या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो, त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये शिळे अन्न जे कचऱ्यामध्ये टाकले जाते, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मी मातेचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या, पण ते कचरापेटीत टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआपच प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचं, उपासनेचं फळ मिळणार नाही.
तुम्ही कधी या पंडिताकडे किंवा भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला, तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पंडित वा भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावरती ठेवला, तर अशाने काय होते, एकतर जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी, त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात. पण जेव्हा तुम्ही या असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही, मला त्याची कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना, कार्यांना, वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करत तुमचा विश्वास उडला जातो. त्यामुळे होते काय की त्या सर्व गोष्टींच्या, शक्तींचा तुमच्याकडनं अपमान, अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. जर त्याने कोणता तावीज दिला असेल किंवा तुम्हाला आता विश्वास नाही, तर अशा वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा. या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. श्री